नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी संदीप तुमचं सर्वांचं माझ्या मराठी श्रेण मंत्र चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तर आजच्या ठरलं तर मग या मालिकेच्या भागात आपण बघणार आहोत की अर्जुन प्रियाच्या तळपायावरचं मार्ग बघतो की नाही, महिपत आणि साक्षी कुणाला भेटायला आलेत आणि प्रिया सायलीला काय म्हणाली. पण हे सगळं बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. आणि कालचा भाग जर बघितला नसेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन कालचा भागसुद्धा बघा. चला तर मग आजचा भाग सुरू करूया. तर आजच्या भागाची सुरुवात होते प्रतिमाच्या रूमपासून. आपण बघितलं की प्रतिमाचं डोकं दुखत असतं, त्यामुळे रविराज, कल्पना, पूर्णाई आणि सायली तिथे असतात. तर ते चर्चा करतात की प्रतिमेची तब्येत ठीक नसल्याने आपण प्रतिमाला रविराजच्या घरी न्यायचा प्लॅन कॅन्सल करू. मग कल्पना पूर्णाईला म्हणते, पूर्णाई तुमचं बँकेत काम बाकी आहे, आपण ते करून घेऊ. हे ऐकून रविराज म्हणतो, मलाही ऑफिसला जायचंच आहे, तुम्हाला मी तिथे जाताना वाटे सोडून देईल. मग हे तिघे निघून जातात. मग सायली प्रतिमाला म्हणते, प्रतिमात्या तुम्ही कुठल्याही गोष्टीचा जास्त विचार नका करू, त्यामुळे तुमच्या डोक्यात ताण येऊन तुमचं डोकं दुखतं असं मला वाटतं आहे, तुम्ही आराम करा. इकडे साक्षी आणि महिपत एका आमदाराला भेटायला येतात. आमदार सुरुवातीला दोघांकडे लक्ष देत नाही. महिपत 2-3दा नमस्कार म्हणतो. मग शेवटी कसं तरी आमदार साहेब त्याच्याकडे लक्ष देतात. मग ते म्हणतात, महिपत तुम्ही इकडे कसं काय आलात. तो म्हणतो, सर तुम्ही 2दा आमदार झालात ना, म्हणून माझी मुलगी साक्षी म्हणाली की तुमचं अभिनंदन करूया, म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहे. आणि तसंच वात्सल्य आश्रम केसबद्दल बोलायचं आहे. मग आमदार साहेब म्हणतात, हे बघा महिपत, आपली ओळख आहे म्हणून तुम्हाला वेळ दिला आहे, नाही तर आपली भेट पण नसती झाली. आणि ते वास्तव आश्रम केसबद्दल तुम्ही जे बोलताय ते स्टेजचं वगैरे काम ज्या गतीने काम होतं त्याच गतीने ते होणार, त्याला आपण जास्त जोर लावू शकत नाही. हे ऐकून साक्षी म्हणते, सर ऐका ना प्लीज, आम्ही ते वास्तव्य आश्रम ही जागा लिगली विकत घेतली आहे आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारनी त्यावर स्टे आणला आहे. आम्ही त्या जागेच्या प्रोजेक्टकरता खूप मोठं लोन घेतलं आहे आणि केस अशीच चालली वर्षानुवर्ष, तर आम्हाला परवडायचं नाही. हा विचार करून माझी अन्याय तब्येत सारखी खराब होत आहे. तुम्ही जोपर्यंत आम्हाला आश्वासन देत नाही हा स्टे उठवण्याचा, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. इकडे चैतन्य अर्जुनची वाट पाहत असतो. अर्जुन अँकलेट आणायला बाजारात गेला असतो. चैतन्य विचार करतो, यार घरात कोणी दिसत नाही आहे, म्हणजे सगळे बाहेर गेलेत, पण अर्जुन कुठे गेला आहे, एवढं उशीर कशा लागतो त्याला. तेवढ्यात अर्जुन येतो. तो म्हणतो, चैतन्य सगळे घरचे बाहेर गेलेत ना. चैतन्य म्हणतो, दिसत नाही याचा अर्थ गेले असतील बाहेर, जा पटकन तू प्रियाला वरती घेऊन जा आणि तिच्या पायात अँकलेट घालून पाय चेक कर. तो म्हणतो, प्रिया वरती की आहे. तो म्हणतो, नाही रे मी असंच बोललो आहे. तेवढ्यात प्रिया तिकडनं येते आणि ती अर्जुनला म्हणते, हाय अर्जुन. अर्जुन म्हणतो, हाय प्रिया, चल ना आपण माझ्या बेडरूममध्ये जाऊया, मला आज तुझ्याची खूप गप्पा मारायच्या आहेत, घरात पण करू नाही आहे. ऐकून प्रिया जाम खुश होते. ती म्हणते, चल. दोघे वरती जातात आणि चैतन्य खाली थांबून पहारा ठेवत असतो. तो बघत असतो कोणी येते की नाही येत आहे. तेवढ्यात त्याला सायली येताना दिसते. तो जाम घाबरतो. अरे सायली वहिनी कशी आली, ते तर बाहेर गेले होते ना. तो लपून बसतो. त्याला लपेल बघून सायली म्हणते, चैतन्य भाऊजी तुम्ही काय करताय आणि हे कुठे आहेत. तो म्हणतो, अर्जुन ना, अर्जुन वरती आहे, मी पाणी न्यायला खाली आलो होतो. पण ते वरती काय करतायत. मग तो म्हणतो, एक इम्पॉर्टंट मीटिंग चालू आहे, एक नवीन केस आली, खूप कॉम्प्लेक्स केस आहे, त्याबद्दल मीटिंग चालू आहे. मग ती म्हणते, ठीक आहे माझं एक काम आहे, मी ते काम करून येते. तो म्हणतो, नको नको तुम्ही नका जाऊ, मी जातो वरती. ती म्हणते, अहो तुम्ही पण जाणार ना, मी त्याला डिस्टर्ब करणार नाही, मी हळूच जाईल, माझं काम करेल आणि वापस येऊन जाईल. हे दोघे खाली बोलत असताना वरती अर्जुनच्या रूममध्ये अर्जुन आणि प्रिया असतात. प्रिया अर्जुनला म्हणते, अर्जुन माझा विश्वास बसत नाही की मी तुझ्यासोबत तुझ्या रूममध्ये आहे आणि आपल्या आसपास कोणीच नाही. हे खरं आहे की स्वप्न आहे. नेहमी आपण जेव्हा सोबत असतो तेव्हा तुझी बायको येते आणि डिस्टर्ब करताय. अर्जुन म्हणते, जाऊ दे तिचं नाव पण नको काढू आता, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे. ती म्हणते, गिफ्ट, अरे तुम्हाला काही पण दिलं ना तरी मला खूप आवडेल. मग तो तिच्यासमोर ते गिफ्ट ठेवतो. ती मग वळून उचलून बघते, अँकलेट, वाव मला खूप आवडला आहे अँकलेट, तर मी ते पायात घालून तुला दाखवते. तो तू नका घालू, मी तुझ्या पायात घालतो, तुझं पाय दे माझ्याकडे. तुझ्या पायात घालतो आणि मग ठीक आहे मला बघू दे ना नीट, तुझं पाय थोडं वरती कर बरं. मग ती पाय थोडं वरती करते
तो तिचा तळपाय बघतो आणि शॉक होतो. त्याला तिच्या पायावर बर्थमार्क दिसतं आहे, पण ते खरं खोटं हे जाणून घेण्याकरता तो हाताने थोडं पुसतो, पण त्याच्या हाताला कुठलीही शाई वगैरे लागत नाही. मग तो विचार करतो, स्केच पेन किंवा शाईचा मार्क दिसत नाही, कारण हाताला शाई लागली असती. म्हणजे खरंच बर्थमार्क आहे काय? म्हणजे ही खरंच तन्वी आहे की? मग तो तिला विचारतो, हे तुझ्या पायावर काय? ती म्हणते, अरे बर्थमार्क आहे ना, हेच तर पुरावा म्हणून दाखवलं त्या दिवशी मी पप्पांना. तू त्या दिवशी विचारत होता ना ट्रूथ अँड गेम खेळताना की कोणकोणते पुरावे दाखवले, त्यातला हा एक महत्त्वाचा पुरावा होता. त्या दिवशी गेम खेळता खेळता तुला सांगायचं राहूनच गेलं. तो म्हणतो, हे कधी त्याच्या पायावर आलं? अरे ती म्हणते, अरे असं काय करतोस? बर्थमार्क माणसाच्या अंगावर जन्मापासून तर मरेपर्यंत असतं ना. तो म्हणतो, यार म्हणजे हीच खरी तन्वी काय? माझा डाऊट खोटं निघाला तर. हे विचार करत असताना प्रिया त्याच्या गळ्यामध्ये हात टाकते, म्हणते, अर्जुन आय लव्ह यू, मला खूप आवडलं आहे तुझं गिफ्ट, पण आता मला निघावं लागेल, मला कॉलेजमध्ये जायचं आहे, हे अँगलरचे फोटो काढायचे आहेत, असं म्हणून ती रूमच्या बाहेर पडते. इकडे सायली पण रूममध्ये जायला लागते. तिची आणि प्रियाची भेट जिन्यामध्येच होते. लगेच प्रिया तिला म्हणते, अगं सायली, आज मी खूप खुश आहे. मी आणि अर्जुन तुझ्या बेडरूममध्ये होतो आणि बरं झालेच तू नाही आली. आज मी खूप खुश आहे, म्हणून तिला मिठीत घेते. हे ऐकून सायली खूप चिडते आणि रूममध्ये जाते. मग सायली त्याची रूममध्ये येते, तशी अर्जुन ओढते. अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं मी, तुम्ही जे पण काय कराल त्याची मला आधी पूर्वकल्पना देत जा. तुम्ही मला सांगत नाही ना, म्हणून प्रियाला मला बोलायला संधी मिळते. आणि तुम्ही आणि प्रिया रूममध्ये काय करत होतात? तुम्हाला किती वेळा सांगितलं मी, डायरीत देऊन त्याला लिहित जा, या डायरीत पण तुम्ही काय लिहिलेलं नाही, असं बोलून त्याला खूप बोलत असते ती. तेवढ्याच अर्जुन तिला म्हणतो, अहो थांबा थांबा थांबा, मला बोलू तर द्या. ती बोला, काय झालं, तुम्ही दोघं काय करता रूममध्ये? मग तो म्हणतो, तुम्हाला मागे म्हणालो होतं मी की मला प्रियावर डाऊट आहे, तो डाऊट सॉल्व करण्यासाठीच मी तिला वरती आणलं होतं. मग ती म्हणते, मला का नाही सांगितलं? तो म्हणतो, नाही गो, मला तुम्हाला पुरवणीशी सिद्ध करायचं होतं. मग ती म्हणते, मिळाला पुरावा? तो हो, पुरावा मिळाला, तीच खरी तन्वी हे मला कळालं. ती म्हणते, मी तुम्हाला किती दिवसांनी सांगत होते की तुम्ही उगाचच रविराज सरांच्या भावनेशी खेळताय, तीच खरी तन्वी आहे. मग तिने असे कोणते पुरावे दाखवले तुम्हाला? तो म्हणतो, तिने जे सिनेला पुरावे दाखवलेत तेच पुरावे दाखवले तिने मला, आणि मला खात्री पटली की तीच खरी तन्वी आहे म्हणून. आणि इथे आजची मालिका संपते मित्रांनो. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. आता उद्याच्या भागात हे बघायला मजा येईल की पुढे काय घडत आहे. तुम्हाला मालिका आवडत असेल ना, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये.